अशा पद्धतीने माझ्यावर ही लोक आरोप करताय की हे पाप आहे, समाज नाराज झालाय, टोप खाली ठेवलाय. मला असं वाटतं की त्यांचे आता रात्रीचे 90चे 180 ml घ्यायला लागले म्हणून त्यांना तसं दिसत असावं. अरे येऊन बघा, ज्या महाराणांच्या नावाने तुम्ही राजकारण केलं, मतं घेतली, त्या समाजाला तुम्ही काही दिलं नाही. आणि आज समाजाचं हे चित्र उभं राहतंय. समाज आज जागृत झालाय. तुम्ही म्हणताय की पाप केलंय, याचं उत्तर जनता देईल. त्यांच्या नावाने जे लोक राजकारण करतील त्यांचं राजकारणात कधीही भलं होणार नाही. त्यांच्या आयुष्यात कधीही पद लागणार नाही, ते कायम माझी राहतील. मी आज तुम्हाला इथं सांगतो. आणि ज्या महापुरुषांनी बलिदान दिले त्या महापुरुषांच्या नावाने तुम्ही फक्त राजकारण केलं. मी मोठे मनाने म्हटलो होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, यात माझं काही श्रेय नाही, ते त्यावेळच्या तत्कालीन आमदारांचं आहे. तेवढं मोठं मन मी दाखवलं. आणि म्हटले असते चांगला कार्यक्रम आहे, शुभेच्छा आले असते, आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवली, परंतु तुम्हाला ईर्ष्या आहे, मनात द्वेष आहे. समाजाविषयी ईर्ष्या कशी असावी याचं उदाहरण आहे. मी तमाम समाज बांधवांना विचारतोय की मी हे पाप केलंय का, समाज दुखवला गेलाय का? ज्या पद्धतीने हे लोकांची दिशाभूल करताय, आज विहिरी दिल्यात, घरकुलं दिलेत, रोज कामं चालली आहे, यांची सगळी उतरली की हे जेव्हा वाचतं, अरे बाबा आज काय नवीन आलं, यांना कळतच नाही. तिथे गांडर असतील, या सगळे ठराव त्याच काळात झाले. उलट आमदार महोदयांना लाज वाटली पाहिजे की ज्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं जे स्मारक करताय ते स्मारक नव्हता, तिथे आज शोध पुतळाच झाला पाहिजे होता. उलट समाजाच्या भावनेची खेळण्याचं पाप करताय ते. उलट कुठेतरी आणायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आज सगळ्यात मोठं काय सांगतो माहिती का, घाईघाईने आज महाराणा प्रतापांचा मुकुट म्हणण्यापेक्षा तो खरा तर तो आमचा त्याला म्हणजे टोप, जसं जिरे टोपचं वादळ मारत तसा जमिनीवर प्रत्यक्ष ठेवला यांनी तिथे. आज जमिनीवर मोठा अवमान आहे महापुरुषाचा. म्हणजे कळत नाही, ऐकत नाही, आणि हे सगळे परिणाम तालुका भोगतोय. आणि हा नियोजन शून्य विकास आहे आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.